सगळ्या गावात बोंब झाली तुमच्या संपाची. नोकरीवरून काढून टाकलं ना तुम्हाला. पण आमची काही चूक नाही. ते मला काय बी ठावा नाही. नाना म्हणाला असं बेकार पोराशी लगीन करायचं नाही. नाना म्हणाला होय. त्याने एक नोकरी गेली ना तर जग काय बुडत नाही. दुसरी नोकरी मिळेल. तुला तर माहितीये मी लाट मारीन ना तिथं पाणी काढीन. डोळ्यातलं पाणी पुस अदुगर. पाणी करतोय मुडदा. नाना म्हणाला नानाची टांग तुझ्या. चांगलं सांगतो दुसरी नोकरी मिळवेन तर. नोकरी मिळते या. हे बघ ताने. हा, नोकरी मिळत तर अंगाला हात लावायचा नाही माझ्या. नानानं सांगितलंय तसं. असं? होय. ठीक आहे मग. तू गेली उडत. तुझा नाना गेला उडत. दुसरी रुबाबदार नोकरी मिळवीन तेव्हा तोंड डावीन. आलात का गावभर बोंबलून? आता कुठं पळताय आणखी? या गावात तलवार मारून आलायसा. तुमची दृष्ट काढते. काय झालं मला समजा समजलंय. काय समजलं? तुमच्या बाळाने तरी काम केला होता का ह्या गावात? मालकाने घोटाळा केला खरं म्हणजे. मालक गाढव आहे त्याला काही कळतच नाही. हा तू म्हणतीस तसंच आहे. आपल्या गावातले सगळे मालक गाढवच येतात. त्यांना देशाची कळतच नाही. आणि शहरामध्ये तसं नसतं. शहरातले मालक हुशार असतात. म्हणजे काय संप केला की पगार वाढ हमकच. आम्ही मालकाला समजून सांगितलं की बाबा रे तू मालक आम्ही नोकर आहे. आम्ही सम केलेला आहे. तू म्हणजे शरण यायला पाहिजे. पण ते सारं शरण आलंच ना त्याला आम्ही काय करणार? आता उपाशी कोण राहील? तो मालक का तुम्ही? आम्ही चांगली सोन्यासारखी नोकरी घालवली मूर्त्यांनी. पण आमची काय चूक आहे? त्या पुढारी संप करायला. त्या पुढाऱ्याकडं. काय झालं? पुढाऱ्याकडे जाय असं ते टाळी. आणि त्याला जाऊन सांगायचं हे बेट्या आमच्या बेकारीचा प्रश्न सोडव. चलो. काय म्हणावं याची? एवढंच चालेल. राम राम. या हऱ्या नाऱ्या झिंदाबाद वाले या. जिंदाबाद मुर्दाबाद झाले. काय झालं? अरे बसा बसा बसा. अरे काय झालं मुर्दाबाद व्हायला? पुढारी कुठे आहे तुमचं? पुढारी तू गेलाय काल मुंबईला? मुंबईला गेला? काही जण पुढाऱ्याची जातात. त्याने आम्हाला सम करायला सांगितलं आणि मालकाने आम्हाला नोकरून काढून टाकलं ना. अरे लेकानू काय पिठाच्या गिरणीत काम करणारे तुम्ही आणि मुंबईच्या गिरणी कामगारवाल्याने तुम्ही संप केला सा तर तो काढून टाकला नाही तर काय करेल? पण त्यांनी भडकावलं आम्हाला. अरे पुढाऱ्याची वाईट सवय. आग लावली बाजूला होत्या. आग लावली बाजूला होत्या. दुसऱ्याचं ऐकलं की असं होतंय. बरं तुम्ही आमच्या मालकाला 4 शब्द सांगा तरी. मी तुझ्या मालकाला त्याचं माझं चांगलं आहे का? अरे गेल्या निवडणुकीत माझ्या विरुद्ध उभा नव्हता का तो? असं काय करतोस? आमच्या नोकरीचं तरी बघा काय. त्या नोकरीचं कुठं काय बघणार? म्हणजे आम्ही धक मारली तुम्हाला मत दिली तू बोललात का? गावाची कामं तुम्ही करताना आमचं काम नाही करीत. गावकऱ्याकडून पैसे गोळा करून तुम्ही शाळा बांधली. एवढी शाळा बांधली प्रचंड. त्यातच घर निघालंय. काय झालं? नाही का शाळा बांधत होती तेव्हाच घर बांधत होतं. सरकारने जर खेटे घालून कॉलेज उभं केलं. हा ना केवढं कॉलेज उभं. त्यातच पोराचं लगीन काढलं. तेव्हा ते पोराचं लगीन आणि ते कॉलेज एकाच वेळी बांधलं नाही का तुम्ही? तेच म्हणतो. परवाची गोष्ट आपली ती शांता तिला पोर होत नव्हतं. त्यांनी काम केलं नाही. काय म्हणतोस काय? अहो तुम्ही डॉक्टरकडून सल्ला नाही का दिला? दवाखान्यात दिली औषध पाणी केलं म्हणून म्हणतो. ते कर्तव्य का? गावातली एक काढलेली नडलेली बाई अशी नाही की यांच्याकडे एकदा येऊन नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यांची कामं करता. तक्रारी घेऊन येणारच. नवऱ्याने मारलं आली इकडं. सासू बोलली आली. पोर होत नाही आली. हऱ्या नाऱ्या बघा उगीच हरभऱ्या झाडावर मला चढवू नका. तुम्हाला नोकरी पाहिजे नव्हता पाहिजे काय? आजच लेकर आले. होय जिल्ह्याला पोलिसांची भरती व्हायची आहे. म्हणजे अगदी नक्की. मग पण पोलीस जरा पोलिसाची नोकरी लई चांगली. आता काय सरपंच काय पण निवडणुकीच्या वेळा कामाला यायचं विसरायचं आहे. पण आमची मतं काय? पण सगळ्या मेलेल्यांची मतं तुम्हाला द्यायला मेलेल्यांची लाईन आपली असं काय करतात? बोलायचं नाही. सरपंच महाराज सरपंच महाराज सरपंच महाराज माझे
बकवास बंद नाही तो जेल में डालेंगा. हात तुमचा मुडदा बसवला भिताडाला टेकून कसली मस्ती आली र. हे मावशे आमचा रुबाब वाढला का दिसतो का नाही. नुसता रुबाबच वाढला पण नोकरीचं काय. कुठं गेला तर तुमचा पुढारी मोडता. मुडदा कधीच पोहोचवला नदीवर. मावशी आता पुढाऱ्याची गरज नाही. अगं आम्ही पोलीस खात्यात भरती झालोय. म्हणजे एकदा का आम्ही पोलीस खात्यात गेलो पोलीस झालो. येणारे जाणारे आम्हाला असा रामराम करणार. रामराम हवालदार साहेब. कोण गवळी तुझ्या चवीमध्ये काय दूध आहे का अजून दुसरं काय. साहेब म्हणजे आणि अशी चांगली कामं करत राहिलो त्या हवालदार मग फौजदार मग मामलेदार मग कलेक्टर आणि मग कंडक्टर. काय मावशे बोल. कसे भाचे काय टकुरी फिरली का काय. लय इमलं बांधू नका. मावशी सरपंचांनी चिठ्ठीच दिलेली होय. पोलिसात भरती व्हायसाठी. एकदा का नोकरीला लागलो की बक्कळ पैसा येईल आणि बक्कळ पैसा आला की दोन तुला येते. बस तू काम करायचं नाही. बस. शेतात जायचं नाही. घरी शेंगा फोडायला आणायचं नाही. बस. गादी टाकायची लोट टाकायचं मस्त टिकून बसायचं. नुसतं टेकून बसायचं नाही तुला हुकूम करायचा. ए ताने अरे मुडद्या. नाचते का बे पुढं? गाणे लवकर जा शेतावर. हा मावशे ए मावशे. ओढू नका. का मावशी नाही बाई घरात. मावशी बी नाही आणि नारे बी नाही. टाळी दे टाळी दे. कशा पायी अरे तू टाळी तर दे. नाही देणार. बस मागून पस्तावशी टाळी दे. हे सांग आता. अरे तुझं लगीन ठरलं. माझं तुला संगत. एका हवालदारा संगत असं गावात बोलते मला काय माहिती नाही. काय आता तुझा रुबाब वाढला तो हवालदारी होणार. घे 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 घे. उगाच मला चिडू नको सांग हऱ्या. काय तू काय करशील मी लगीनच करणार नाही. तू. हसायला काय झालं मुडद्या. अगं हे अगं माझा ऐक माझा ऐक माझा ऐक. काय तू मस्त नाही म्हणशील पण त्या हवालदाराने ते ऐकलं पाहिजे ना. हा तो पोलीस खात्यातला माणूस आहे. अरे कोण कुठला फौजदार आणि हवालदार काढलाय. मला तरी काय माहिती. मी नाही लगीन करणार त्याच्या संग. आणि तुझ्या नाण्याने लग्न लावून दिल्यावर तू काय करशील. काय करीन हा? पळून जाईन पण त्या हवालदाराशी नाही लगीन करणार. असं? होय अगदी पक्क ठरलं. पक्क ठरलं. अगदी पक्क ठरलं. अगदी मग कुरमळची चप्पल. होय होय पक्क ठरलं. गावात काही दुसऱ्या पोरी नाहीत होय त्या हवालदाराला. बघ रे नाऱ्या ह्या हऱ्याला सांगून ठेव. काय? जवा जवा माझी मस्करी करतोय. त्याच्या तू कशाला मस्करी करतोय. खरंच सांगतोय ते. हे बघ तुझा नाना आमची मावशी आणि सगळ्या गावाने बेत अगदी पक्का केलाय. कसला तुझं त्या हवालदाराचीच लगीन लावायचं. हा. काय म्हणतोस काय. आता बघ सांगायला तुझी आई शपथ. हा. तुझ्या शपथ. माय शपथ. मावशी शपथ. हा. मावशी शपथ. माझ्या गळ्या शपथ. तुझ्या गळ्याची शपथ. तू मेली तर आम्हाला काय. कोणाचं मुडदा नाव सांग मला त्याचं. नाव काय बरं नाव. सांग ना त्याचं नाव. खेळताना थोबडच फोडते त्याचं. सांग नाव त्याचं मला. त्याचं नाव काय काय रे अरे. सांग ना. त्याचं नाव नारायण. तुझा मुडदा माहिती मला. शाळेला झेपणार तुमचं आणि मार मी खातोय. म्हणजे आम्ही आता भरती झालो म्हणायचं. होय आम्हाला कापड का मिळणार काय म्हणजे त्याच्याशिवाय आमचा रुबाब वाढणार ना म्हणून म्हणतो. ट्रेनिंग झाल्याशिवाय ड्रेस मिळत नाही. ट्रेनिंग शिक्षण शिक्षण ते शिक्षण कुठे मिळणार. खंडाळाला. खंडाळ्याला वा 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 वा. खंडाळ्याचं घातले वाकडा तिकडे आहे. आपण निघायचं आम्ही. हो. राम.
बने निघतो मी आता. आता तुला काय अडचण नाही ना हो? आता अडचण कशाची? पोरं हवालदार झाली म्हणजे रांकणच लागली म्हणायची. बर उद्याला तुझ्याकडे पाठवतो तानीला तुरीची डाळ घेऊन. चल ग तानी. Left, right, left, right, left, right, left, right, turn, left, right, balance, पाया पडाव. नाना बघ माझी पोरं कशी रुबाबदार दिसते. या या ठेव तिथं. ठेव बाबा. चांगलाच काय काढलाय. त्याला गाव अजून सुधारलेलं दिसत नाही. अनएज्युकेटेड आहे. ना काय झालं, ट्रेनिंग संपलं, आता ड्युटीवर निघालं. म्हणलं जाता जाता मावशीला भेटून जावं. आता जेवायचं का लगेच ड्युटी होत. म्हणजे नुसतं तोंड गावाला आला म्हणा की. अगं बने आता ड्युटीवरली माणसं ती. आता सरकार सांगल तिथं सांगल तवा तिथे हजर राहायला पाहिजे. सरकारी नोकरी माहिती आला. चल तानी चल. अरे काय करतात तिकडं? काय तंबाखू खातो? काय म्हणा? नाही पाहण्या घरीच होतो. ठीक पॉकेटर्स असतात, मुलाला बोलणारी टोळी असते. जातीला लक्ष द्या तिकडे. जा तुम्ही. अरे नाही तर तमाशा बघत बसा. नीट पारा द्या. जाऊ लोक. चला इकडे. अरे बादशाह दे ना. लवकर लवकर रिक्षेल करू. सगळं व्यवस्थित चालू. ठीक. आमच्या खात्याचं काम आहे बघायचं. दुसरं काय? हा, बिलकुल नाही हो. सर कोण आहे? बकुळा. काय नाही, आम्हाला आवडत नाही. तुम्ही इंग्रजी आहात बसा की. इंग्रजीच्या आत? म्हणजे आमची पोझिशन डॅम होणार नाही. हा बिलकुल नाही. मतलब ठीक आहे. अरे आमचाही फायदा होईल. फायदा कसं काय? लोक तारच नाही त्याला. अरे तुमचा बी फायदा हा, आहे. चांगलं आहे, चांगलं. चहावाल्याचे पैसे देऊन टाका. हा ते 2 पान पाठवा. हा चालेल. हे पोऱ्या. आणि बकळोबाची ओळख करून द्यायची. हा देतो. या, या. सगळे आले. होय सर. आज आपल्याला रेड घालायला जायचंय. रेड फार महत्वाची आहे. गावाबाहेर तो धायगुड्याचा बंगला माहिती आहे ना तुम्हाला? धायगुड्याचा सासरा आपली गंगी नाही की तिथं गाढवा. मी काय बोलतो ते समजतंय का तुला? तर त्या बंगल्यात फार मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. गावातील प्रतिष्ठित लोक तिथे जुगार खेळायला जातात. तुम्हाला नाही तर काय, काम फार जोखमीचं आहे. थोडीशी जरी चूक झाली आणि आपली रेड फसली तर तुमच्या तर नोकऱ्या जातीलच, परंतु तुमच्या बरोबर माझी सुद्धा नोकरी जाईल. सगळ्यांची नोकरी झाला. कशाला तेच बोलतो. हा तर मी माझा प्लॅन तुम्हाला सांगतो. रात्री ठीक 10 वाजता त्या बंगल्यात जायचं. 10 वाजता? हो. मग जेवण पाहिजे. जेवायचं बरं सुस्त नालायक. हा तर मी काय सांगत होतो की रात्री 10 वाजता तुम्ही त्या बंगल्यात जा, कुंपणात लपून बसा आणि मी साध्या कपड्यात तिथं येईन.
रामराव साहेब आम्ही इथे आहे. एक फेक मारा ना. हा टाका टाका टाका. 10 रुपये टाका. तुम्ही सर्व आम्हाला 10 रुपये का नोट देऊ. साहेब अंधारात काही दिसलं नाही. रामखोर मी एवढा कुकुट तर ऐकत नाही तुम्हाला. माणसात की जनावर पाय ठेवतो तुमचे. अरे इथंच लागलेलं दिसतंय. चूक झाली आमची चूक झाली आमची. चूक झाली की बरोबर आहे ते आता पोलीस स्टेशनवर साहेब. चला रे पंचनामा करा साहेब. चला एकाला सोडू नका. हलकट नालायक साहेब चला.